नमस्कार. आज आपण पाहूयात सेल वाउचर कसे क्रिएट करावे. महा इनपुट्समधील इन्व्हेंटरी मॉड्यूलमध्ये सेल हे एक वाउचर आहे. या वाउचरचा उपयोग आपण कस्टमरला सेल केलेल्या प्रोडक्टचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी होतो. तसेच हे सेल वाउचर आपल्या स्टॉकचे व एक्सपेन्सेसचे रेकॉर्ड मेंटेन ठेवण्यासाठी देखील वापरले जाते. यामध्ये जेव्हा आपल्याला प्रोडक्टची कॉस्ट माहीत असते तेव्हा आपण सेल वाउचर क्रिएट करू शकतो. हे वाउचर आपण 2 मेथडने क्रिएट करतो. यामध्ये एक म्हणजे विथ डिलिव्हरी नोट व विदाऊट डिलिव्हरी नोट. यामध्ये आपल्याला कस्टमर लेजर सिलेक्ट करायचा आहे, त्याचा रेफरन्स नंबर ॲड करायचा आहे. जेव्हा आपण प्रोडक्ट सिलेक्ट करतो तेव्हा जो अवेलेबल स्टॉक आहे तो आपल्याला लिस्टमध्ये दिसतो. यामध्ये जर प्रोडक्ट लिस्ट जास्त असेल तर आपण सर्चही करू शकतो. त्यानंतर प्रोडक्ट सिलेक्ट करताच त्याची पॅकिंग साईज आणि GST आपल्याला ऑटो जनरेट झालेली दिसते. त्यानंतर त्याचे स्टोरेज लोकेशन सिलेक्ट करायचे आहे. त्याचे अवेलेबल असलेले बॅच नंबर देखील सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये आपल्याला त्याची एक्सपायरी डेट, क्वांटिटी आणि कॉस्ट पाहायला मिळते व बॅच नंबर सिलेक्ट करताच त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, प्रोडक्टची क्वांटिटी, रेट विथ GST हे सर्व ऑटो जनरेट होऊन दिसते. आपल्याला हवी असलेली क्वांटिटी ॲड करायची आहे. त्यावर असलेले डिस्काउंट, त्याचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, लेबर चार्जेस ॲड करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्याची टोटल पाहता येते. यामध्ये GST अमाऊंट आणि त्याचा असलेला रेट याचीही टोटल आहे. तसेच आपल्या सिस्टीममध्ये GST कॅल्क्युलेटर देखील आहे. यामध्ये त्याची बेस अमाऊंट आणि GST ॲड करताच त्याची टोटल आपल्याला यामध्ये दिसते. यामध्ये एकाच वेळी अनेक प्रोडक्टसाठी आपण हे वाउचर क्रिएट करू शकतो. तसेच त्याखाली स्क्रोल करताच डिस्क्रिप्शनमध्ये टोटल टॅक्सेबल अमाऊंट, CGST अमाऊंट, SGST अमाऊंट व आउटस्टेटचे बटन एनेबल करताच त्याची IGST अमाऊंट ही दिसते. तसेच त्याची टोटल, अदर चार्जेस आणि त्या सगळ्याची ग्रँड टोटल ऑटो कॅल्क्युलेट झालेली पाहायला मिळते. त्यासाठी आपल्याला वेगळे कॅल्क्युलेशन करावे लागत नाही व त्यानंतर सबमिटवर क्लिक करताच आपण क्रिएट केलेले वाउचर सबमिट होऊन ते लायसन ग्रुप वाईज पर्टिक्युलर वाउचरचे PDF पाहू शकतो व डाउनलोडही करू शकतो. तसेच आपण क्रिएट केलेले नवीन सेल वाउचर लिस्टमध्ये जाऊन व्ह्यूवर क्लिक करताच त्याच्या डिटेल्स आपण पाहू शकतो व PDFच्या स्वरूपात डाउनलोडही करू शकतो. अशा प्रकारे आपण सेल वाउचर क्रिएट करू शकतो. धन्यवाद.